महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025चा पेपर मी कसा सोडवला आणि कशाप्रकारे मला 76.25 हे मार्क्स भेटले. हे अर्थात पहिल्या आन्सर कीनं मार्क्स आहेत माझे. तर मी कसा सोडवला पेपर तर ते बघूया. सुरुवातीला मी रिझनिंग घेतलं होतं. याचं कारण गट बचा पेपरला रिझनिंगचे प्रश्न माझे चुकले होते बऱ्यापैकी. सो म्हटलं आधी रिझनिंगपासून सुरुवात करूया, जेणेकरून पुढे मला प्रेशरमध्ये चुका होणार नाही. सो पहिलंच गणित हे शेवटचं मी पाहिलं तर हे लेंदी होतं. सो मी त्याला म्हटलं हे आपण शेवटी येऊया, सगळं झाल्यावर शेवटी सोडूया आपण, कारण की याला टाईम किती लागेल माहिती नाही. सो त्यानंतर पुढचा प्रश्न, थँक्सला THANKSला SKNTHA असं लिहिलं आहे, तर त्याच सांकेतिक भाषेत स्टुपिड या शब्द कसा लिहिला जाईल? तर अर्थात इथं जर थोडंसं आपण नोटीस केलं तर ह्यात THA हा शब्द सुरुवातीचा जो आहे, THA लेटर्स, तर इकडे उलटे केलेत, शेवटी केलेत. तर इकडे आपण STU पण तसंच करावं लागेल. जसं इथं THA शेवटी केलं तसं STU स्टुपिडमधलं स्टू म्हणजे STU हे शेवटी घ्यावं लागेल. तर ते फक्त एकाच ऑप्शनमध्ये, ते म्हणजे 2 नंबरचं. अशा प्रकारे हे करेक्ट आलं. पुढचा प्रश्न, स्पंदनने 120 पानाच्या एका पुस्तकाचा 3/6 वा भाग वाचला असेल, तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत? 3/6 म्हणजे निम्मा भाग, म्हणजे अर्थात 120चे निम्मे म्हणजे 60. तर 60 पानं त्यांनी वाचले आहेत आणि 60 वाचायचे राहिले. अगदी सोपे प्रश्न होते हे दोन्ही पण. ट्रायंगलचा प्रश्न, हा पण प्रश्न गट ब ला आलता. तिथं जरी तुम्ही चुकला असेल किंवा काय झालं असेल, विश्लेषण केलं असेल, तर तुम्हाला याला काही अडचण नव्हती. म्हणजे PYQ का महत्त्वाचे आहेत गणिताच्या बाबतीत पण, ते यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि हा पण सोपाच होता. तर रकाने बघायचे 1, 2, 3, 4, 5 रकाने, तर 5 गुणुले 6 भागिले 2 असं करायचं आहे. तर जे उत्तर येईल ते असणार आहे. तर 15 याचं उत्तर येत आहे. त्यानंतर संख्या मालिका अगदी सोपा. 170, 197, 27चा फरक आहे. पुढे 226 म्हणजे 31चा फरक आहे. सॉरी 29चा फरक आहे. पुढे 257 म्हणजे 31चा, म्हणजे 2-2चा गॅप आहे. तर अर्थात पुढे असणार आहे 33चा फरक म्हणजे 290. सो अगदी सोपं आहे. आपण विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो, नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रकार आहे? तर अर्थात हे आपण कधी करतो, जेव्हा एखाद्या गोष्टीची चिकित्सा करतो, क्रिटिकल थिंकिंग करतो, तेव्हा असतं. तर हा ऑप्शन करेक्ट आहे आणि सोपं आहे आणि ऑप्शन पण थोडा एक्सप्लेन केला आहे. सो त्यामुळं पण आपण तिकडे विचार करू शकतो त्याचा. खालील अंकमालिका पूर्ण करा. 3.75, 5, 6.25 मध्ये अगदी सोपं आहे. 1.25चा गॅप आहे. लगेच कळतंय. अगदी सोपं आहे आणि सगळ्यांना यायला पाहिजे. पुढचा जो आहे प्रश्नचिन्हा जागी 10 येणार आहे. सगळेच्या सगळे प्रश्न सोपे होते. याच्यामध्ये खूप काही अवघड पण नव्हतं. इथे पण अगेन आता हा ऑप्शननी सोडवायचा आहे प्रश्न, तर मी ऑप्शननी तिथे सोडवला. पहिलं बघितलं तर अर्थात ते लागत नव्हतं. बी एका ठिकाणी बाकी सगळं हे होईल ते, तर अर्थात ते पण बसत नाही. दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण काही लॉजिक लागत नाही. तिसऱ्यामध्ये पण लागत नाही. शेवटी बी येईल सोबत. पण हा ऑप्शन जर पाहिला आपण कुठे गेला शेवटचा, तर अर्थात ते होतंय. 2दा ए आहे इथे, पुन्हा 3दा ए, त्यानंतर बी, पुन्हा 4दा ए, पुन्हा त्यानंतर बी आणि हा ए इथं आल्यावर 5दा ए होईल आणि शेवटी बी. सो अर्थात 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट. त्यानंतर हा प्रश्न, हा पण अगदी सोपा आहे, पण हा सोपा प्रश्नसुद्धा माझा चुकला आहे. पण अर्थात मी काय केलं लॉजिक, तर मी काय म्हटलं, राम, श्याम आणि जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 आहे. तर म्हणजे 5 वर्षानंतर काय आहे? तर मी फक्त असा विचार केला की 5 वर्षापूर्वी 16 आहे, 5 वर्षानंतर 21. तर मी 21 केलं. पण मी थोडं तिथं जरा म्हणजे घाईमध्ये ही गोष्ट केली. अर्थात काय करायचं होतं, की 5 वर्षापूर्वी आहे किती? 16. म्हणजे आज किती आहे? 21 आणि 5 वर्षानंतर किती होते? 26. तर याचं 26 उत्तर अपेक्षित होतं आणि ते करेक्ट आहे. तर माझी इथं मिस्टेक झाली आहे आणि ही मिस्टेक अर्थात पुढच्या एक्झाममध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. आणि सोपाच होता पण तो प्रश्न जरी चुकला असला तरी. हां, पुढचा प्रश्न. आदित घरापासून उत्तरेकडे चालत जातो.
काही वेळानंतर जो उजवीकडे वळतो. ओके, आता बघूया. उत्तरेकडे चालतो. इथे जागा पण नव्हती, पण तरी मी असंच केलं. उत्तरेकडे चालतो. त्यानंतर तो उजवीकडे वळतो. त्यानंतर पुढे डावीकडे वळतो आणि 1 किलोमीटर चालतो असं 1 किलोमीटर आणि त्यानंतर तो डावीकडे वळतो असा. आता तो कोणत्या दिशेने चालतो? तर इकडे चालतोय या दिशेने, म्हणजेच ती पश्चिम दिशा आहे. त्यामुळे हे उत्तर येऊन जातं. म्हणजे हे सगळे प्रश्न खूप सोपे आहेत. फक्त शेवटचा एक लेंदी होता, बाकी सोपेच होते रिझनिंगचे आणि हे मला वाटतं खूप फास्ट म्हणजे 5-6 मिनिटात हे आपले व्हायला पाहिजे आहेत. आणि असे झालते माझे तिथे. त्यामुळं मला म्हणजे डोक्यावरचं एक ओझं कमी झालं, की ओके. आणि एक तिथे सिली मिस्टेक झाली, पण ती मला नंतर लक्षात आली. अर्थात एक्झाममध्ये मला असं वाटलं होतं, की सगळेच्या सगळे आले आणि कॉन्फिडन्स त्यामुळे आला आणि टाईम पण भरपूर आहे अजून आणि फक्त आता निमेच गणित राहिले आहेत आणि बाकी जी-एस पण कव्हर होण्यासारखं होतं. त्यामुळे मी थोडंसं रिलॅक्स झालो. अर्थात रिलॅक्स झालो तरी माझा स्पीड जास्तच होता. त्यानंतर हा गणित बघूया आता. एका दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो. तरीही त्यास 15% नफा म्हणजे नफ्यातच आहे तो. कपाटाची छापील किंमत 23,000 असेल, तर कपाटाची खरेदी किंमत किती? म्हणजे छापील किंमत म्हणजे अर्थात त्या किमती त्याच्या छापील आहे आणि त्या छापील किमतीवर तो 25% डिस्काउंट देतो. ओके. आणि तरी पण तो 15% नफ्यात आहे. आता ही जी किंमत आहे, आपण त्याला बघायचं की 25% सूट दिल्यावर त्याची किती होत आहे? तर मी ते केलं होतं. एक रफली मी अंदाज लावला होता आणि कुठं येते त्यानुसार बघितलं होतं. सो 23%ला जर 25% जर सूट दिली, अर्थात ते एक फॉर्म्युला तिथे मी वापरून ती गोष्ट केली होती. तर 23,000 च्या 25% म्हणजे किती? तर त्यानुसार मी ते केलं होतं आणि त्यानंतर 15% नफा ती जी किंमत होती ती 15% नफ्यात होती आणि त्यानुसार मी ते केलं होतं. तर अर्थात इथे आता कॅल्क्युलेशनला इथे जागा नाही आहे. पण हे उत्तर त्याचं आलं होतं. सो रफली एक कन्सेप्ट जरी आपल्याला कळली ना नेमकं काय होते, कोणत्या किमतीवर आहे आणि खरेदी किंमत कोणती आणि छापील किंमत. तर आणि काय केलं ते जरी थोडं लक्षात गेलं तरी येऊन जाते. सोपा होता हा पण. पुढे हा आहे, की मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे. ओके. 540 किलोमीटर अंतर आहे. 2 गाड्या 7:30 वाजता एकाच वेळी दोन्ही स्थानकातून निघाल्यात. एक इकडं निघाली, एक इकडं अशी आणि त्यांची वेग एकाचं 60 आहे आणि एकाचं 75 आहे. तर किती वाजता भेटेल? अर्थात आपण बघायचं 1 तासाला ही 60 आहे, ही 75 म्हणजे दोन्हींनी पण एका तासाला किती गाठलं अंतर? 60 आणि 75 135. तर 135 गुणिले 2 तासात किती होणार? 270 आणि त्यानंतर 4 तासात किती होणार? अर्थात 540 म्हणजे 4 तास लागणार त्यांना भेटण्यासाठी त्यांना. तर अर्थात 7:30ला निघाल्यात म्हणजे 11:30ला भेटतील. अगदी सोपा होता हा पण. आणि पी-वाय-क्यू आहे मला वाटतं ते. जर चौरसाची बाजू 25% ने वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? अर्थात इथं तुम्हाला क्षेत्रफळाचा कसं काढतात चौरसाचं ते माहिती पाहिजे. बाजूचा वर्ग करायचा आहे. साईडचा स्क्वेअर. तर इथं आपण अज्युम करायची कोणती पण एक संख्या घ्यायची आणि त्यानंतर 25% ती वाढवायची. जर समजा तुम्ही 100 घेतली, तर मग पुन्हा 125चा स्क्वेअर करायचा आणि आधी 100चा करायचा आणि किती वाढले टक्के ते काढून ते करायचं. तर याचं उत्तर 56.25 आहे. आणि ऑप्शन पण काही जवळचे नव्हते. त्यामुळे रफली जरी तुम्हाला आलं, तरी पण येत होतं. अगदी सोपं होतं ते पण. खालील स्तंभलेखावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले? तर आता इथे बघायचं 76ला किती आहे 3,000 आणि 1980ला किती 500 म्हणजे एकूण उत्पादन कमी होत गेलंय. तर किती टक्क्यांनी केलंय कमी? तर म्हणजे उत्पादन कमी किती झालंय? 3,000 होतं 500चं आहे म्हणजे 2,500 कमी झालंय. म्हणजे 2,500 हा त्यांचा कमी झाला. 3,000 होत होतं तर आता 2,500 कमी होणार म्हणजे 500. सो एवढं त्यांचा लॉस झाला, असं म्हणू शकतो आपण. तर किती टक्के लॉस झाला? तर 3,000चा 2,500 म्हणजे किती भाग? तर जवळपास 83% येते ते आणि हे 2 नंबरचं ऑप्शन त्याचं करेक्ट उत्तर आहे. अगदी सोपं आहे पण. मेन्सला असे प्रश्न असतात. हा प्रश्न हा थोडासा मला वाटतं थोडासा किचकट आहे. येऊ शकत होता, पण मी सोडवताना घाई केली आणि थोडंसं जर मी शेवटी ठेवायला पाहिजे होतं, इथं मी थोडंसं फास्टमध्ये सोडवण्यात घाई केली आणि इथं येत होत आहे. मी फक्त याचं काय केलं पॉइंट पुढे सरकवले आणि त्यानुसार मी केलं होतं. पण इथं थोडंसं माझी मिस्टेक झाली. मी 0.10 हे ऑप्शन निवडला. हे तर मला माहीत होतं हे नाही आहेत आणि परंतु हे त्याचं उत्तर आहे. तर इथं माझी मिस्टेक झाली होती.
2 क्रमागत विषम संख्येच्या वर्गातील फरक हा 112 आहे. तर आता हे आपण इथं वर्ग एकतर पाठ पाहिजेत किंवा मग तिथं तरी तुम्हाला वर्ग करायचे. आता मला टाईम होता त्यामुळे मी ते वर्ग केले. आता आता 900 तर वर्ग नाही आहे कुठल्या संख्येचा हे मला माहीत होतं. हे तर कट केलं मी. 625 मला माहीत होतं 25चा वर्ग आहे आणि 784 हे समसंख्येचा आय थिंक वर्ग तो. त्यामुळे मी ह्याला कट केला. विषमचं विचारलं. सो त्यानुसार ते उत्तर आलं मला. सगळ्यात लहान संख्येचा वर्ग ह्या आणि अर्थात 25चा त्याचा काही संबंध नव्हता. सो त्यामुळे मी हे 2 नंबर निवडला आणि हा करेक्ट आला आहे. पुढचा प्रश्न 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात. 10 मुले तेच काम 14 करतात. म्हणजे याचा अर्थ स्त्रियांची स्पीड जास्त आहे. तर मग 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात करतील? म्हणजे याचा अर्थ 5 स्त्रिया जेवढं काम करतात, 10 मुलं तेवढंच काम सेमच करतात. म्हणजे दोघांचा स्पीड सेम आहे. तर आता आता इथे आपण बघायचं की 10 मुलं 14 दिवसात करतात. तर आता त्यांच्यासोबत आता 5 स्त्रिया बी आल्यात, जे की त्यांचा सेमच स्पीड आहे. तर आता निम्मा दिवस लागणार, तर 7 दिवस लागणार. तर अगदी सोपं आहे आपण. आता हे सरळ व्याजाचा प्रश्न हा पण सोपा आहे. सरळ व्याजाने 5,000 रुपयाची रक्कम 3 वर्षात 5,600 होते. म्हणजे याचा अर्थ समजा 5,000 आहे, 3 वर्षात ₹600 त्याला होतंय. म्हणजे याचा अर्थ एका वर्षी ₹200. म्हणजे ₹200 म्हणजे 5,000वर 4% व्याज आहे वर्षाला. तर आता 3% जर वाढ केली तर 3 वर्षानंतर किती होईल म्हणते. म्हणजे 7% किती होतंय? तर अर्थात 2%चं होतंय 4%चं होतंय किती? 200. तर 7%चं 350 होणार आहे. तर अर्थात 3 वर्षाचं जर केलं आपण 35चा पाडा आला तरी 35 त्रिक 105 म्हणजे ₹1,050 म्हणजेच 5,000 मध्ये 1,050 ॲड करायचं म्हणजे 6,050. तर अगदी सोपं आहे. हे प्रश्न मला थोडंसं कळलं लगेच की लेंदी आहे. तर मी शेवटी सोडूया असं म्हटलं आणि शेवटी गेलो सोडवायला. तर हा प्रश्न बघूया आता. एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 जास्त आहे. तर ती संख्या कोणती आहे? तर ही ऑप्शननी मी गेलो. तर अर्थात हे तर नसणार आहे 10 जास्त. हे तर पहिलं तर ऑप्शन कट केला. 40ला बघितलं मी. 40चं 4 पंचमांश म्हणजे 32 आणि 36 तर 6चा फरक आहे. सॉरी 40चं 60% म्हणजे मला वाटतं हां 32 ते आणि आय थिंक 60% म्हणजे मला वाटतं 24 येईल. हां, राइट 24. तर 8चा फरक आहे. तर हे पण नाही येणार. आणि 50चं बघितलं तर 60% म्हणजे 30 आणि 80 4 पंचमांश म्हणजे 80% म्हणजे 40. तर 10चा फरक आहे. तर अर्थात ती संख्या 50 आहे. सो हे पण सोपं होतं. मग ओके 2 गणित राहिले, 18 गणित झालते आणि जवळपास मला वाटतं खूप फास्ट 17-18 मिनिटात ही गणितं झाली असतील माझे. मग मी जी-एसकडे गेलो मी पहिल्या प्रश्नापासून. 80 प्रश्न असं मी सोडवणार आणि शेवटीच्या जेवढे पण टाईम राहिला त्याच्यात मी ते 2 गणितं सोडवायचं असं माझं ठरलं. तर मी आता हे जी-एसचे कसे सोडवले ते बघूया. तर पहिला प्रश्न होता सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी हाताळले? तर अर्थात चंपारण 1917ला, खेडा 1918ला, अहमदाबाद तर हे पण त्यांनी 1918लाच केलं. तर हे आहे. पण मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती हे अजिबात नाही केलेलं त्यांनी आणि हे अर्थात 1909लाच झालं ही निर्मिती आणि अर्थात गांधीजी 1915ला भारतात आले. त्यामुळे ह्याचा काही संबंध नाही आणि गांधीजींनी असं काही त्याच्यासाठी काही काम केलेलं नाही. त्यामुळे हे ए-बी-सी याचं करेक्ट आहे. तर सोपा होता हा प्रश्न. पुढचा प्रश्न 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? तर अर्थात हा प्रश्न थोडासा ऑड क्वेश्चन आहे. आता मला एक पण म्हणजे हे वाचल्यासारखं म्हणजे वाचलं आहे ते पुस्तक. मी बऱ्याच पुस्तकामध्ये आहे हे. पण अर्थात ते अवांतरमध्ये येणार ते, पण आपल्या रेग्युलर पुस्तकात हे नसतं. तर हे जे नाव आहे यातलं 20 पागे वगैरे आपल्याला माहिती असतं. बाकी पण थोडं असं ऐकलेलं जर वाचलं आहे तर येऊ शकतं. पण अर्थात हे जे आहे इन्सिडेंट तर एवढं लक्षात येणार नाही आहे. तर अर्थात हे माझ्या काही तिथे लक्षात नव्हतं आलं. तर मी काय केलं म्हटलं अर्थात कोणाला एलिमिनेट करण्यापेक्षा म्हटलं आपण सगळेच इथे सगळ्यांना आपण सगळेच मी करेक्ट धरूया असं मी केलं आणि 4 नंबरचा मारला. कधी-कधी करेक्ट येतो, कधी नाही. सो या ठिकाणी मात्र मी आणि मला तो फायदा झाला. या ठिकाणी करेक्ट होतं.
खालील वर्णावर समाजसुधारकाला ओळखा. तर त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला. तर हे 2 बघितलं कीच मला लक्षात आलं की गोपाळ हरी देशमुख आहेत. जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ही त्यांना दिली आहे. तर बाकीच्यांबाबत एवढं काही ते आपल्याला म्हणजे आपल्या वाचनात नाही आलेलं ते. तर अर्थात त्यामुळे मग हे मला माहीत होतं तर मी करेक्ट केलं आणि हे करेक्टच आहे. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? तर आता पहिलं स्टेटमेंट बघितलं मी. शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. तर अर्थात हे तर माहीत होतं पंडिता रमाबाई. आता काय होतं फास्ट करताना एवढं पूर्ण असं एवढं प्रत्येक शब्दाकडे लक्ष नसतं आपलं. तर मी असं विचार केला की शारदा सदन म्हटलं की मला माहिती होतं पंडिता रमाबाई. सेवा सदन म्हटलं की रमाबाई रानडे. त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की आणि आर्य महिला समाज पण होता तिथे. म्हटलं हे पंडित रमाबाई. पुढचं बघितलं कैसरे हिंद. आता 1919ला दिलाय त्यांना. पण 1913 होतं पण एवढं लक्षात येत नाही एक्झाममध्ये. अर्थात यावेळेस तर माझ्याकडे टाईम पण होता. गणित झालं ते सोडून. पण तरी पण 2 स्टेटमेंट वाचले. म्हटलं ठीक आहे, आलंय लक्षात. आता हे डायरेक्ट आपण आता पुढचं वाचायची गरज नाही असं मी विचार केला आणि हे मारलं. पण जेव्हा आन्सर की आलं मी चेक केलं. तर मला कळलं की हे उत्तर नाही आहे, हे आहे आणि हे मला वाटतं त्यांनी करेक्ट दिलंय. सो थोडंसं म्हणजे आता हे इथं इम्प्रूव्हमेंट करायला वाव पुढच्या एक्झाममध्ये की ओके थोडंसं जरा जर टाईम होता माझ्याकडे यावेळेस तर थोडंसं विचार करायला पाहिजे होता. ठीक आहे, पण एकात असे मिस्टेक होतात आणि हे मिस्टेक म्हणजे एक्झाममध्ये सोडवण्यामुळं होत आहेत ते मिस्टेक. तर ज्या मिस्टेक अशा एक्झाममध्ये होत आहेत, तर मला वाटतं त्याच्यावर थोडंसं काम केलं पाहिजे. आणि आपलं काही ना काही मिस्टेक होत राहणार, परंतु आपला प्रवास तो मिस्टेक सुधारण्याकडेच असला पाहिजे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की गृहीत नाही धरायचं की ओके होतीलच. जरी झाल्या, आता एक्झाम झाल्यानंतर ते आता आपण बघायचं की झाल्यात किंवा नाही. आता जेव्हा आपण घरी आल्यानंतर जेव्हा पाहतो एक-एक गोष्ट, तर त्यावेळी आपल्या लक्षात येतात. एक्झाममध्ये तेवढं नसतं टाईम, परंतु आपण ते कसं करता येतील त्या मिस्टेक, तर त्याच्याकडे मात्र आपण लक्ष दिलं पाहिजे, असं मला वाटतं. महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भात खालील विधाने कोणती बरोबर आहेत? तर इथे पहिलं स्टेटमेंट आहे की सातारची छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी प्रयत्न केले. तर अर्थात आपल्याला माहिती आहे रंगोजी गुप्ते त्यांनी यासाठी काम केलंय. रंगो बापूजी गुप्ते. तर अर्थात त्यांनी काम केले त्यामुळे हे नाहीये. त्यानंतर कोल्हापुरात 21व्या आणि 28व्या अर्थात हे मी ॲक्चुअली 27व्या एकच ऐकलं होतं 27व्या तुकडीतील. हे माहीत नव्हतं त्यामुळे मी याला म्हटलं नसेल हे. आणि खालचे 2 तर मला माहीत होते की करेक्ट आहे. की नरगुंच्या भावे यांनी दत्तक पुत्र अमान्य झाल्याने बंड केले होते आणि आंबापानीच्या लढाईत भिल्लांचा पराभव हे मला माहीत होतं. त्यामुळे कडं केलं. पण अर्थात हे चुकलं. कारण की हे थोडंसं मला वाटतं एवढं डिटेल वाचलं नव्हतं मी. त्यामुळे ते चुकलं आणि ज्यांनी वाचलं होतं आय थिंक गाठाड सरांच्या पुस्तकात ते आहे. तर त्यांचं करेक्ट आलं असेल. तर अर्थात ठीक आहे. हा मिस्टेक झाला माझा. तर याचं उत्तर आहे ब कड. हे उत्तर आहे मी लिहिलं तर कड. पुढचा प्रश्न. जोड्या लावा. राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन आणि अध्यक्ष. गडबला पण एक प्रश्न आला की तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? ते जरी थोडासा अभ्यास केला असता किंवा ज्याचा चुकला आहे त्यांनी, तर ते पण येऊन जातात. म्हणजे PYQ महत्त्वाचे आहेत हे सांगायचं. तर अर्थात त्याचं उत्तर बदरुद्दीन तय्यबची. दुसऱ्या ह्याचं दादाभाई नौरोजी. अलाहाबादचं आहे ते जॉर्ज यूल आणि 89चं विल्यम एडरबर्न. तर मला वाटतं हे सगळं अध्यक्ष जे महत्त्वाचे आहेत ॲटलीस्ट ते सर केलेच पाहिजे. अनेक वेळा याच्यावर प्रश्न विचारतात. कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? तर अर्थात हे माहिती आहे आपल्याला की जमीनदारांना इथे फायदा झाला. तर हे सोपंच होतं. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपत रायांचा संबंध नाही, नाही म्हटलंय. त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले करेक्ट आहे. आपण वाचलेलं असतं. यंग इंडिया ग्रंथाचे लेखन केले करेक्ट आहे. हे माहीत नसतं दुसरं काय आहे ते. सो अ जर करेक्ट आहे तर हे आपलं कट होतं आहे. सॉरी ते ते काय म्हटलंय की संबंध नाही म्हटले म्हणजे आहे त्यांचा संबंध. सो
अ, बशी संबंध आहे. तर ऑब्व्हियसली अ, ब वाला कट होतंय आणि ब क. तर राहते क किंवा कड. म्हणजे कशी त्यांचा संबंध नाहीच. हे होतंय. आता हे ड मध्ये मी काय केलं, की म्हटलं ठीक आहे, मी जास्तीत जास्त करेक्ट उत्तरं इथले मी विधानं धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी त्याला फक्त म्हटलं कमीत कमी इथं रॉंग आपण धरूया. मला वाटलं की असू शकतं त्यांनी लेखन केलेलं पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं. त्यामुळे मी त्याला फक्त क असा ऑप्शन निवडला आणि तो करेक्ट होता यावेळेस. सो कधी-कधी असे थोडंसं लक तुमच्या बाजूने असेल तर कधी-कधी तुमचे गेसेस पण करेक्ट येतात. 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? अर्थात सोपं होतं, पी-वाय-क्यू पण होता. याचं उत्तर आहे मोडीमन कमिटी. सायमन कमिटी हे अ, संविधानामध्ये सुधारणा करण्यासाठी होती. मोडीमन कमिटी ही त्रुटींची चौकशी करण्यासाठी. त्यामुळं ते त्याचं करेक्ट उत्तर आहे. लॉर्ड हार्डिंगच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? तर अर्थात इथे माझी मिस्टेक झाली थोडी. हे मला माहीत होतं की मराठा युद्ध, इंग्रज-मराठा युद्ध नाही आहे. इंग्रज-मुघल युद्ध नाही आहे. सो ह्या 2मध्ये मी थोडंसं घाई केली सोडवताना आणि पटकन अफगाण केलं युद्ध. पण अर्थात इंग्रजी-सिख युद्ध हे ते होतं आणि आता हे सोपाच होता प्रश्न. यायला पाहिजे होता. सो मला वाटतं इथे थोडं मी घाई केली. सो येऊ शकला असता हा पण. सो तरी पण इतिहासाला माझे 7 प्रश्न करेक्ट आलेत 10 पैकी. मला वाटतं इथे मला ना ॲटलीस्ट 8 तरी येऊ शकत होते असं मला वाटतं. जर म्हणजे 8-9 प्रश्न मला येतात जनरली इतिहासात. इथे थोडंसं मला वाटतं कमी आलेत. भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव काय आहे? तर अर्थात इथे नव्हतं वाचलेलं मी हे करंट बेस्ड आहे तो प्रश्न. तर अर्थात म्हटलं हे लुनी आता नदी संबंधी असेल म्हटलं. पण यात लुनी थोडं युनिक वाटलं त्यामुळे मी ते निवडलं. पण गंगा त्याचं उत्तर आहे. कधी-कधी असं अगेन्स्ट जातं आपले गेसेस. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे? तर हे सोपं आहे. 17. हे प्रश्न तर चुकलेच नाही पाहिजे कोणाचा. खनिजे आणि उत्खनन क्षेत्र हे मला थोडंसं डीप केले, अवघड विचारलं. जिल्हे नाही विचारलं त्यांनी, थोडेसे आतमधले तालुके वगैरे असं विचारले किंवा थोडंसं छोटे-छोटे गावात सुद्धा नावं दिली. सो मॅंगनीज मला लोह खनिज माहीत होतं. सूर्जाकडं. सो बचं 1 तरी पण 2 ऑप्शन होते तिथे. सो कचं 4 का 2? तर हे मी थोडंसं वाचलं होतं. त्यामुळे हे आलं मला. पण पण हा प्रश्न अवघड होता. कचं 4. सो 3 नंबरचा ऑप्शन मी इथं क्लिक केला. पण हा अवघड होता. हे राज्यसेवेसाठी मी आय थिंक थोडंसं डीप केला होता स्टडी तर त्याचा मला फायदा झाला. सो डचं 2 क्रोमाइटचा आणि मॅंगनीज जिंकला. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे उद्दिष्ट नाही? मासेमाराची सामाजिक, भौतिक आणि आर्थिक सुरक्षा. तर हे तर असणार आहे. मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे. तर इथं तर आपण आता होल्ड करायचं आहे. थोडं पॉज घ्यायचा. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर करणे. अर्थात शाश्वत पद्धतीने वगैरे असं म्हटलं की थोडं असते शक्यता. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. अर्थात हे पण असण्याची शक्यता असतेच. सो अर्थात कळत राहायच. आता हे तर फक्त मी थोडा काय विचार केला की मला थोडा डाऊट आला की 4 पटीने नसेल. म्हटलं दुपटीने असेल. कारण की बऱ्याच अशा योजना किंवा धोरणामध्ये असं दुपटीने वाढवणं वगैरे असं असतं. त्यामुळे म्हटलं 4 पटीने नसेल. त्यामुळे मी याला रॉंग केलं आणि 2 नंबरचा ऑप्शन क, बरोबर आहेत आणि ब नाही. असं मी त्याला करेक्ट केलं आणि हा करेक्ट आला. पुढचा प्रश्न. यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. तर अर्थात मला हे केन बेटवा अनेक वेळा न्यूजपेपर आपण वाचतो त्याच्यामध्ये दिसतंच आहे. तर केन बेटवा तर जवळ असणार आहेत. कारण की ते नदी जोड प्रकल्प आपण ऐकलेलं असतं. आणि चंबळ मला माहिती आहे की पश्चिमेला आहे. त्यांनी विचारले की पूर्व ते पश्चिम म्हणजे शेवटी चंबळ आली पाहिजे. त्यामुळे हे कटलं. आणि त्यानंतर केन, सिंध आणि बेटवा म्हणजे बेटवा आणि केनच्यामध्ये सिंध नाही हे मला माहिती होतं. त्यामुळे 2 नंबरचा मी मारला. तर मला वाटतं थोडंसं अवघडच होता हा प्रश्न. कंबाईनची आपण तयारी करताना एवढं करत नाही, पण थोडंसं मी भारताच्या नकाशाचा पण अभ्यास केला आहे, तो मला हा आला तो. आपण करंट बेस्ड विचारला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावर चार्जिंग स्टेशन बसवले जातील?
हे माहीत नव्हतं मला. पण म्हटलं थोडासा गेस केला मी. 25, 50, 100 असं त्या पटीतले आहेत. 40 थोडा वेगळा वाटला म्हणून मी मारला. लॉजिकल वाटलं मला. पण तो अर्थात चुकलाय माझा तो. आणि करेक्ट उत्तर हे आहे 25 किलोमीटर. कोपेन याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारते. सो PYQ आहे हा आणि गडबडला पण असं येऊन गेलाय. तिथं माझी सिली मिस्टेक झाली. कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? AMW. तर अगदी सोपं आहे हा पण. पुढील खालील विधानापैकी चुकीची विधानं ओळखायची आहेत. आता इथे कीवर्ड्स महत्त्वाचे असतात. चुकीचं विचारले की बरोबर. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. रफली जरी तुम्ही असं थोडंसं जरी नजर जरी मारली असेल ना कशावर, तरी लक्षात येतं की मणिपूर खूप पूर्वेला आहे, नॉर्थ ईस्टला आहे आणि नेपाळ इकडे आहे वरी. सो अर्थात त्यामुळे हे मणिपूर आणि नेपाळचा काही संबंध नाही. मग कट होत आहे आणि चुकीचे विचारले. सो ज्या ऑप्शनमध्ये ते आपल्याला पाहिजे. नेपाळ हा भूपरिवेष्टित देश आहे, जो चीन आणि भारताच्या मध्ये आहे. तर करेक्टच आहे ना. त्यामुळे ब जिथं आहे ते सॉरी ब चुकीचा नाही आहे ना, करेक्ट आहे. त्यामुळं हा ऑप्शन बी कटला. आता राहते फक्त क आणि अ येऊन जाते. भूतान हा नेपाळचा देश शेजारी देश आहे तर नाही आहे. त्यामुळे इथं रॉंग आहे. त्यामुळे अ आणि क याचं उत्तर आहे. तर अगदी सोपा होता आपण. थंड हवेचे ठिकाण चुकीचं विचारले हां. अनेक वेळा इथं मिस्टेक होते. सो अर्थात तोरणमाळ नंदुरबारला आहे आणि बाकी सगळे करेक्ट आहेत. पाल, जळगाव, महाबळेश्वर, सातारा आहे, लोणावळा, पुणे आहे. तर इथे नंदुरबार पाहिजे होतं ते चूक केले. सो हे पण माझा करेक्ट आला. सो सोपं होतं आपण. खालील विधानामधून चुकीचे विधान ओळखा. थोडासा डीप विचारला आहे नदींचा आणि एकूणच भूगोल मला वाटतं थोडे अवघड प्रश्न होते. वर्धा वैनगंगा नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे. तर आता थोडंसं हे मला डाऊटफुल होतं. फक्त मी काय केलं, हे 4 नंबरचा ऑप्शन जेव्हा बघितला ना मी गिरणा म्हणलं ही तापी नदीची उपनदी आहे. त्यामुळे मी ह्याला निवडला होता. परंतु याचं उत्तर आयोगाने 3 दिलं आणि तेच करेक्ट आहे असं मला वाटतं. पहिल्या आन्सर की नंतर बरोबर दिलंय. पण इथे ना पहिल्या स्टेटमेंटमध्ये पण प्रॉब्लेम आहे, की चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे का वर्धा वैनगंगा नद्यांचा संगम. तर ते नकाशा जर आपण पाहिला तर तो आग्नेयेला दिसते. तर आता बघूया आयोग याचं उत्तर काय देतं. अनेकांनी ऑब्जेक्शन घेतलं असणार आहे. सो आपण सेकंड आन्सर कीमध्ये कळेलच. पण पहिल्या आन्सर कीनंतर माझा हा चुकला आहे. मी हा गिरणा तापी नदीचं असं त्यामुळे मी ते सिलेक्ट केलं. पुढचा प्रश्न भूगोलला मला पहिल्या आन्सर कीनं 7 आलेत. इकॉनॉमिक्सचे प्रश्न. नीती आयोगाची स्थापना अगदी सोपं आहे. 1 जानेवारी 2015 अगदी सोपा प्रश्न आहे. सगळ्यांचा आला पाहिजे. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण हे तर आपण डिटेल केलेलं असतं. त्यामुळे हे तर या 2 समित्या तर माहितीच पाहिजेत. त्यामुळे हा सोपाच होता. सगळ्यांचा आला पाहिजे. तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत चुकीचं विधान ओळखा. तर थोडंसं डीप स्टडी करणं का गरजेचं असतं. आता इथं तुम्हाला लक्षात येईल, की फक्त वरवरच्या नोट्स कुठल्यातरी वाचायच्या आणि त्याच्यातून सोडवायचं. मला वाटतं हे थोडंसं इथं प्रॉब्लेमॅटिक ठरतं अशा प्रश्नाला आणि इथं थोडासा एज भेटतो काही ज्यांनी डीप स्टडी केलं आहे. 1948च्या औद्योगिक धोरणाने मिश्र अर्थव्यवस्था स्थापनेचे उद्दिष्ट स्वीकारले. तर करेक्ट होतं. आणि 1948 पेक्षा 56च्या औद्योगिक धोरणानं सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना जास्त महत्त्व दिलं. ओके, तर हे पण करेक्ट होतं. हे जर माहीत असेल ना, थोडंसं जरा डीप स्टडी केला ना, हे अशा गोष्टी हे अभ्यास करण्याची पण गरज नाही. थोडंसं जरी थोडं जरी लक्ष असेल, थोडं जरा डीप स्टडी किंवा एनालिटिकल स्टडी जेव्हा आपण करतो, तेव्हा येऊन जातात हे प्रश्न. चुकीचे विचारले अर्थात. पहिले 2 बरोबर म्हटल्यावर तिसरं चुकीचं राहणार. कारण की ते ऑप्शनच तसे आहेत ना खाली. कारण की सगळे चुकीचं नाही आहे. हा पण येणार कारण की अ, ब करेक्ट आहे. अ, ब इथे करेक्ट आहे. त्यामुळे ते चुकीचं नाहीत. अ, अ करेक्ट आहे. त्यामुळे तो चुकीचा नाही. राहिला फक्त कच. येऊन जाते आणि 17 नाहीतच. 1991च्या धोरणानुसार ते पण एवढे जास्त नव्हते, कमी होते. तर अर्थात त्यामुळे ते येऊन जाते ते. नाबार्डची स्थापना कधी झाली? 12 जुलै 1982. तर हे महत्त्वाचंच आहे आणि हे मला वाटतं अगदी सोपा होता प्रश्न आणि असे महत्त्वाचे जे संस्था आहेत त्यांचं माहीत पाहिजे. आर-बी-आयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असं वर्गीकरण? तर 34चा ॲक्ट आहे. तर अगदी सोपं आहे आपण. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा. तर जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त. हे तर पहिल्या टप्प्यातलं आहे. त्यामुळे हे तर नाही. त्यामुळे अ कटला. राहिला क आणि ड.
मृत्यूदरात लक्षणीय वाढ अर्थात जसजसे टप्पे म्हणजे पहिल्या टप्प्यात मृत्यूदर जास्त होता, नंतर कमी-कमी होणार आहे. त्यामुळं लक्षणीय वाढ होणार नाही. त्यामुळे क पण कटला. कारण की अर्थात आरोग्य सुविधा वगैरे वाढल्यात. राहिलं आता डच की जन्मदरात लक्षणीय घट करेक्ट आहे. की जन्मदरात आता घट झाली आहे. तर अर्थात हा पण सोपाच होता प्रश्न आणि अनेक वेळा अशावर प्रश्न आलेत पी-वाय-क्यूमध्ये. खालीलपैकी कोणता पर्याय 14 ऑगस्ट 2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा दर्शवतो? तर बघूया आता ऑप्शन. हे कॉमन सेन्सने पण येऊ शकलं असतं. ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण कमी केले, वयोमर्यादा अपरिवर्तित केली. मला वाटतं विमा संरक्षण कमी कशाला करेल ना? सो जेव्हा विस्तार करायचा आहे योजनेचा तर रॉंग होत आहे. ओव्हरड्राफ्ट मर्यादा कमी कशाला करेल? वाढवेल ना. त्यामुळे ते पण मी कट केलं आणि लॉजिकली पण असे प्रश्न आपल्याला सुटतात. ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली. तर हे मला जास्त लॉजिकली वाटतंय. आणि खालीमध्ये खालच्या आहेत काय दिली अटी जोडल्या. तर अटी जेव्हा विस्तार करायचा तेव्हा उलट अटी कमीत कमी केल्या जातात. त्यामुळे हे पण नाही आहे. अर्थात तुम्हाला माहीत जरी नसेल तरी पण हे लॉजिकली येतंय. 1991 मध्ये स्थापन झालेली एम. नरसिंहन समिती कशाशी संबंधित आहे? अगदी सोपं आहे. वित्तविषयक सुधारणा आणि अगदी सोपा प्रश्न होता. खूप डिटेल विचारलं नाहीये. फक्त कशाशी संबंधित त्यांनी आपण तर काय सुधारणा केल्या, काय म्हणजे सुधारणा त्यांनी सुचवल्या वगैरे ते पण करत असतो. अर्थात त्यामुळे तर हे सोपंच आहे अगदी. आणि मे 2016 मध्ये एफ-आर-बी-एम कायद्याचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नियुक्त केली? एन-के सिंग. हे पण सोपं आहे. पी-वाय-क्यू पण आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले. तर इथं 2007-8ला मला वाटतं ती स्कीम होती. इथं थोडं मी 10-11 मध्ये थोडं कन्फ्यूज झालं. मला आलं तर लक्षात 11 वाचेल. पण मी थोडं गडबडीत तिथं 10 केलं. तर पण याचं उत्तर हे आहे आणि मला वाटतं हा प्रश्न पण मला येऊ शकला असता. तर हाच एक प्रश्न आहे इकॉनॉमिक्सचा जो की मला वाटतं येऊ शकला असता पण चुकला आहे तो. पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकारच्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करते. त्यास चलनविषयक धोरण म्हणतात. चलनविषयक धोरण असतं हे राजकोषीय धोरण असतं आणि हे गव्हर्नमेंट करतं. चलनविषयक धोरण हे आर-बी-आय वगैरे आपले सेंट्रल बँक्स असतात ते करतात. त्यामुळे हे तर रॉंग आहे. इथं थोडंसं लक्ष द्यायचं. इथं जरा खूपच वाहवत जायचं नाहीये आणि त्याच्यामुळे पण चुका होतात अनेक आणि असेच प्रश्न असतात जे की मेरिट ठरवतात. ओके. मला असं वाटतं असे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत करेक्ट आहे ना. ज्या कॅन्डिडेटचे असे प्रश्न येतात ना, तर तेच मुलं मला वाटतं थोडंसं एजमध्ये राहतात आणि मला वाटतं इथं थोडंसं काळजी घेतली पाहिजे. असे प्रश्न येतात का नाही हे बघितलं पाहिजे. आणि दुसरं जे आहे स्टेटमेंट, अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33 च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले आणि याच्यात जे.एम. केन्स यांचं योगदान मोठं आहे तर करेक्ट आहे. करेक्टच आहे ते. हे डीप स्टडी जे म्हणतो ना आपण, की डीप स्टडी केला नाही पाहिजे. अनेक जण म्हणतात शॉर्ट नोट्स हे ते. तर मला वाटतं थोडंसं जरा अ, विचार केला पाहिजे. असे पण प्रश्न येतात आणि असे प्रश्न म्हणजे हे महत्त्वाचे आहेत आणि हे येण्यासारखे प्रश्न आहेत. यात काही सुद्धा अवघड नव्हतं. फक्त अनेक वेळा वरवरचा अभ्यास करण्याच्या नादात असे प्रश्न चुकतात. तर हे 2 नंबरचं करेक्ट आहे. पुढीलपैकी कोणती बरोबर जोडी आहे? तर अर्थात पहिलंच आहे वाय-व्ही रेड्डी 14वा हे माहिती पाहिजेच. अनेक वेळा पी-वाय-क्यू आहे आणि तरी पण बाकीचं पण अर्थात ते आपल्या लक्षात येतंच की ते चुकीचंच आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण उद्दिष्टात म्हणजे कोणत्या गोष्टी समाविष्ट लोकसंख्या धोरण 2000 मध्ये. तर अर्थात स्थूल प्रजनन दर घटवणे हे तर आहेच त्यात. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे हे तर आहेच. हे आपल्याला माहितीच आहे अनेक वेळा पी-वाय-क्यू आहे. आता राहते हे, की 2045 पर्यंत 100% नागरीकरण. तर लॉजिकली पण जर आपण कॉमन सेन्सनी जर विचार केला, की कसं शक्य आहे ना, की नागरीकरण 100% आणि कशाला करायचं? नाहीच गरज करायची आणि शक्य पण नाही. त्यामुळे हे नाहीच आहे. त्यामुळे येऊन जाते आणि कारण की माहितीच आहे आपल्याला. त्यामुळे अगदी सोपं आहे. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष कोणते आहेत? तर इथं मी काय केला विचार,
हा PYQ पण आहे अनेक जण म्हणतायत. पण अर्थात तो माझ्या तिथे लक्षात नव्हता तो. मी काय विचार केला, विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असं म्हटलं. कर्ज शून्य शक्यतो रिकमेंड केलं जात नाही कर्ज शून्यला. त्यामुळे म्हटलं की नसेल. त्यामुळे हे कट केलं आणि ब आणि क ला मी करेक्ट केला, की भविष्यातील कर्ज GDP गुणोत्तर आजच्या कर्ज GDP गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे आणि भविष्यासाठी कर्ज आणि GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. तर मी ब आणि क केलं पण आयोगाने अ, ब, क दिले. सो आता बघूया सेकंड आन्सर की काय देतं. अन्नधान्याचे बफर स्टॉक कशासाठी असतात? बफर स्टॉक म्हणजे असे की एक साठवणूक केलेली असते, साठा असतो तो. तर मग अ, तर ते अर्थात किमतीतील चढ-उतार मर्यादित करण्यासाठी असतात आणि हे सोपाच होता प्रश्न. कारण की जर त्यांना विकायचं असेल तर त्यांनी कशाला केलं असतं आणि जे साठवणूक करतात, जर समजा बाजारात तुटवडा वगैरे आला आणि महागाई वाढत असेल तर ते बाहेर काढतात. सो अर्थात खुल्या बाजारात विकणं हा एक त्यांचा एक ऑप्शन आहे. पण उद्देश तो नसतो. उद्देश हा असतो की किमतीतील चढ-उतार मर्यादित करण्यासाठी. म्हणजे खुल्या बाजारात विकतात कधी? जेव्हा त्यांना गरज लागते. म्हणजे महागाई कमी करायची तर तेव्हा विकतात ना. पण अर्थात उद्देश तो नसतो. उद्देश हा असतो की किमती स्टॅबिलाईज करण्यासाठी. तर अर्थात मला तरी ते वाटतंय आणि आयोगाने तेच दिलंय आणि मला नाही वाटत की चेंज करेल. कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली? तर अर्थात बर्मा हे शहर नाही त्यामुळे हे तर मी कट केलं आणि बाकी बँकॉकमध्ये मला वाटतं एशियनची झालती आणि सिंगापूर आणि व्हिएन्तियानमध्ये थोडंसं युनिक वाटलं हे नाव. त्यामुळे हे सिलेक्ट केलं. त्यामुळे हा करेक्ट आला. म्हणजे अर्थात अनेक वेळा असे गेसेस माझे रॉंग जातात, कधी येतात करेक्ट. सो यावेळेस तो करेक्ट आला. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? तर अर्थात हे 3 नट होते आणि सई परांजपे. थोडंसं वेगळं नाव होतं सगळ्यांपेक्षा आणि अर्थात थोडंसं वाचल्यासारखं पण मला वाटलं. त्यामुळे मी सई परांजपे यांचं नाव इथं सिलेक्ट केलं आणि करेक्ट आलं ते पण. 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इग्नोच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? अगदी सोपा होता. उमा कांजीलाल आणि सगळ्या पुस्तकांमध्ये वगैरे सापडेल आपल्याला. अनेक वेळा हे चर्चेत पण होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती आहे? तर अर्थात हे 4.5 लाख आणि 2.5 लाख 8.5 लाख हे तर नाहीयेच. तर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं अनेकांना. अर्थात पण हे माहीत पाहिजे. अ, कारण की अर्थात ही खूपच चर्चिली गेलेली स्कीम होती. त्यामुळे हे तर यायलाच पाहिजे. तसं 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाच्या अधिकाराला कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले? म्हणजे राईट टू हाऊसिंग. तर अर्थात हे जे असतात आपलं आता हे हे मी कुठं वाचलं नव्हतं. पण हे अर्थात जेव्हा अशा काही राईट टू प्रायव्हसी असेल किंवा राईट टू हाऊसिंग वगैरे असेल किंवा जी जगण्याशी एक अ, चांगल्या जीवनमानाशी संबंधित ज्या असतात गोष्टी त्या आर्टिकल 21 मध्येच असतात त्या. त्यामुळे ते करेक्ट 2 ऑप्शन करेक्ट इथं मी केला आणि करेक्ट आहे. आणि दुसरे ऑप्शन पण अर्थात अ, वेगवेगळे आपल्याला माहिती होते की वेगवेगळ्या विषयाशी संबंधित आहेत. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2025 साठी कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार दिला? तर हा पण सोपा होता. ग्रामपंचायत रोहिणी हा यायला पाहिजे होता. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे? तर इथं मी काय विचार केला, इथं 2 ठिकाणी ECI नेट आहे, ECI ईझी आहे. तर म्हटलं सुलभीकृत केल्या गोष्टी, सुलभ केल्यात गोष्टी, तर म्हटलं ईझी असेल. त्यामुळे ECI ईझी केलं मी. ईझी ऑप्शन निवडला आणि चुकला तो माझा. सो कधी-कधी अशा चुका पण होतात. तर इथं हा ऑप्शन करेक्ट आहे. ECI.net. राष्ट्रीय प्रगतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित केलं? तर अर्थात हा हा पुरस्काराला जरा जास्तच महत्त्व आलं आहे एक्झाममध्ये. गट क मुख्याला पण याच्यावर प्रश्न होता. सुधा मूर्ती यांना दिला 45वा. आता नितीन गडकरी यांना दिला. हा पण सोपाच होता. PYQमध्ये असं त्यामुळे ट्रेंड काय चालू आहे सध्या ते बघणं खूप गरजेचं आहे. 2025च्या ड्युरंड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला? हे माहीत नव्हतं. खूपच डिटेल विचारलं यामधलं. सो मी आय थिंक 1 नंबर मारला होता वाटतं ऑप्शन. पण याचं 2 आहे करेक्ट. पण ठीक आहे, हा डीप होतं थोडंसं.
आणि हा चुकला आहे माझा. PM धनधान्य कृषी योजना बाबतीत कोणते योग्य विधान आहे? पहिलं तर अर्थात हे मला माहीत नव्हतं कोणत्या दिवशी दिली योजनेला मंजुरी, पण 16 जुलैला असू शकतं असं म्हटलं आणि ह्याला करेक्ट धरलं मी. आणि हे मला माहीत होतं की 200 नाही आहे, ते 100 जिल्हे त्यामुळे मी ह्याला फक्त 1 करेक्ट असं केलं. सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर दरम्यान कुठे झाली? तर हे मला वाटलं होतं आधी दोहा दोहा कराव, दोहा कतार, परंतु मी तिथं ऐनवेळी दिल्ली, भारत म्हटलं हे असं असेल. त्यामुळे मी ते केलं. गट ब ला असंच एक परिषद होतं AIची संबंधित. तिथं मी वेगळं केलं होतं, तर तिथं भारत होतं. तर अर्थात ऑप्शन त्यामुळे मी यावेळेस भारत केला आणि चुकला आता. तिथं पण भारत भारत न केल्यामुळे तिथे चुकला आणि इथं भारत केल्यामुळे चुकला. सो असं पण कधी-कधी चुका होतात. हा पण चुकला आहे. पद्मश्री पुरस्कार हा पण माझा चुकला आहे. थोडंसं मला वाटतं विचार नाही केला इथे. PR श्रीजस यांना आधीच दिलता पद्मश्री आणि आता पद्मभूषण दिलाय. तर मी तर कन्फ्युजन झालं ते. सो त्यामुळे मी ते मला वाटतं सगळे ऑप्शन निवडले होते, पण सगळे नाही आहे तिथे. अ, ब, क त्याचं उत्तर करेक्ट आहे. देशातील पहिली AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी कोणती आहे? तर अर्थात इथं हे यायला पाहिजे. हा सोपाच होता. वर्धमना आहे त्याचं. तर जरी स्पेलिंग थोडंसं म्हणजे त्यांनी चुकलं आहे. तरी पण आय थिंक हा यायलाच पाहिजे होता. म्हणजे हा सोपाच होता. हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल स्वच्छता चुआंग ही कोणत्या देशाची आहे? तर ही भारतात झाली ती स्पर्धा. महत्त्वाची होती आणि या स्पर्धेवर अनेक वेळा प्रश्न विचारतात. तर हे महत्त्वाचं होतं आणि सोपाच होता प्रश्न. थायलंड त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. निसार हा मिशन इस्रो आणि नासा यांचा आहे. तर करेक्ट आहे. खूप चर्चेत होतं त्यामुळे हे तर यायलाच पाहिजे. निसारचं प्राथमिक उद्दिष्ट आहे की भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे आहे. ते पण करेक्ट आहे. त्यामुळे हा ऑप्शन आपण म्हणजे निवडला पाहिजे होता. सो मला वाटतं करंटला 10 प्रश्नापर्यंत येऊ शकत होते आरामात. मला 11 आलेत. सो 10 पर्यंत येऊ शकत होते असं मला वाटतं. पॉलिटीचे प्रश्न. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती कशी असू शकते? सो पूर्णपणे निवडलेली मला ॲक्चुअली आधी असं वाटलं की अ, पूर्णपणे नामनिर्देशित असं कशी असू शकते असं मी विचार केला आणि नंतर मला आधी वाटलं की याचं उत्तर असेल, पण इथं तर ऑब्व्हियसली 2 तर कमीत कमी पाहिजे. सो मग इथं जर पहिला ऑप्शन मी पाहिला की पूर्णपणे निवडलेली. सो मला थोडंसं वाटलं की जर पूर्णपणे निवडली पण असू शकते, तर मग म्हटलं पूर्णपणे नामनिर्देशित पण असू शकते आणि अंशतः निवडली किंवा अंशतः नामनिर्देशित आहे. त्यामुळे म्हटलं मी ऑल ऑफ द अबव्ह करूया आणि हे करेक्ट आलं. सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष अर्थात सरपंचच असणार आहे. त्यामुळे हे सोपाच होता आणि सगळ्यांचा आला असणार आहे. सो सगळ्यांचा करेक्ट इथे येऊ शकतो. राज्यपालांकडे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदनुसार कार्यकारी सत्ता आहे? आता हा PYQ अनेक वेळा विचारलाय. गट ब पण याच्यावर आला प्रश्न. 154 आहे. 153 हे पदासंबंधी आहे. 155 हे अपॉइंटमेंट संबंधी. कोणती जोडी जुळत नाहीये? तर समानतेचा अधिकार तर पहिलं करेक्ट आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार हे नाहीये. 23-24 पाहिजे होतं. इथंच येऊन जातं उत्तर आपलं. तर 2 नंबरचा ऑप्शन इथं मारायचा आहे आणि खालचं करेक्टच आहे. पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे? तर अर्थात हे मला माहीत होतं की SDMला आहेत म्हणजे नेमणूक करतात. पण कायद्यामध्ये जिल्हाधिकारी यांचं नाव आहे. सुरुवातीला तर मी खूप म्हणजे मी कन्फर्मच होतो की याचं उत्तर माझं करेक्ट आलं आहे. उपजिल्हाधिकारी मी केलं होतं. पण नंतर मी जेव्हा चेक केलं तेव्हा कलेक्टर कायद्यात होतं. सो मला वाटतं या आयोगाने बरोबर दिलं आहे आणि तेच राहील. फक्त आता ते आपण जे बघतो ना नेमणूक वगैरे SDM वगैरे ते जाहिरात पण तेच करतात वगैरे. त्यामुळे ते आपण अनेकांचं चुकलं असणार आहे असं. तर अर्थात आता बघूया अनेकांनी आय थिंक एकदा आपण याचं उत्तर उपजिल्हाधिकारी दिलंय, पण त्यावेळी जिल्हाधिकारी ऑप्शनमध्ये नव्हतं वाटतं. पण आता दिलंय त्यांनी ऑप्शनमध्ये ते. सो आता
त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी दिलंय. ऑब्जेक्शन घेतलंय अनेकांनी, तर आता बघू काय देतंय सेकंड आन्सर. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? तर इथं माझं थोडं कन्फ्युजन झालं होतं. सो मी असा विचार केला, अर्थात रिव्हिजन थोडंसं नव्हतं जरा इथे पॉलिटीला. त्यामुळं हे इथं मला कन्फ्युजन झालं. मला वाटलं होतं बॉम्बे, पण म्हटलं अलाहाबाद तिथं जास्त म्हणजे लोकसंख्या जास्त आहे उत्तर प्रदेशला. सो त्यामुळे मी 2 नंबरचा मारला होता. पण उत्तर हे करेक्ट आहे. तर हा पण प्रश्न चुकला माझा. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? तर हे अर्थात 8व्या शेड्यूलमध्ये. शेड्यूलवर अनेक वेळा प्रश्न असतो. 44वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित? तर हे संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्कातून त्यांनी बाहेर केला आहे. तर अर्थात हा पण सोपाच होता. केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीला ट्विलाइट झोन कोण संबोधतात? हे थोडं मी एलिमिनेशन वगैरे इथे वापरलं आणि मला जेवढं माहिती होतं त्यानुसार मी केलं. सो मला वाटलं की पायली हे असू शकतं, असा मी विचार केला आणि हे करेक्ट आलं. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. अयोग्य विचारले. तर अर्थात मला इथे काय माहीत होतं की एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव आहेत. त्यामुळे म्हटलं हे मुख्य आरेखक नाही आहेत. आणि अर्थात मग एस.एन. मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव नाहीत हे पण कळलं, कारण की सचिव होते एच.व्ही.आर. अय्यंगार. त्यामुळे हे दोन्ही पण कट झाले. आता अयोग्यच विचारले तर अ.ब. हे होऊन जातं उत्तर इथे. आणि हे यांनी क्रॉस केलं होतं, म्हणजे उलटं केलं होतं. एस.एन. मुखर्जी हे कोण होते? मुख्य आरेखक. आणि हे कोण होते? एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव. आणि प्रेम बिहारी रायजादा हे सुलेखनकार आहेत. पण तरी पण उत्तर वरच येऊन जातात. अ.ब. अयोग्य विचारले. खालीलपैकी योग्य विधान विचारले इथं. राज्य विधिमंडळाचं विचारले त्यासंबंधी. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. बरोबर आहे. ऑर्डिनरी बिल. धन विधेयक म्हणजे मनी बिल हे मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडले जाऊ शकते. खाजगी मांडलं जाऊ शकत नाहीये असं आयोगाचं म्हणणं आहे. याच्या आधी पण PYQ मध्ये त्यांनी तेच दिलं होतं. त्यामुळे मी याला रॉंग केलं. त्यामुळे 1 निवडला आणि आयोगाने करेक्ट दिले पहिल्या आन्सर की ना. अनेक जणांना येतं, अनेक जण म्हणतात की खाजगी सदस्य पण मांडलं जाऊ शकतं. अर्थात आता आयोगाने याच्या आधी पण PYQ तो दिलता. त्यामुळे मी ऑप्शन हा निवडला पहिला. अर्थात आता त्याच्याबद्दल आता आयोग काय करते ते बघूयाच. पण अर्थात आयोगाने याच्या आधी दिल्यामुळे मी तो निवडला होता. मला ते पण माहीत होतं आधी बी अनेक जण दावा करतायत की नाही ते मांडलं जाऊ शकतं. RTI वगैरे ते अनेक जण दाखल करतायत. असो बघू आता काय करतात सेकंड आन्सर. बलवंतराव मेहता समितीच्या योग्य शिफारशी ओळखा. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींचं स्थापन करावी. करेक्ट आहे. जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषद अध्यक्ष. करेक्ट आहे. पण हे दुसरं स्टेटमेंट आहे. इथं पण मी करेक्ट केलं तर वरीलपैकी सर्व निवडला. पण हा माझा चुकला प्रश्न. याचं कारण हे जे आहे ना प्रत्यक्ष नाही आहे तिथे अप्रत्यक्ष. म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अप्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींचं स्थापन करावे असं त्यांची शिफारस होती. तर हा एक प्रश्न चुकला आहे माझा. हा पण प्रश्न चुकला आहे माझा. तर याचं कारण प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कुठल्या सूचीत आहे? तर मला वाटलं ही एकाच सूचीत असेल कुठल्यातरी, 2 असं नसेल. कारण की समवर्ती सूचीत जर असेल तर केंद्राच्या सूचीत वेगळं करण्याची गरज नाही असं मला वाटलं. पण हा चुकला आहे माझा. याचं उत्तर हे 3 नंबरचं आहे. केंद्र सूची आणि समवर्ती सूची. लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेत आहे? अर्थात केरळमध्ये आणि सोपं आहे. ते त्याचा नकाशा म्हणजे आपण नकाशाला जर म्हणजे माहीत जरी असेल कुठल्या साईडला आहे, तरी पण येऊ शकलं असतं ते. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही म्हटलंय? भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख ही 26 नोव्हेंबर 1949. तर हे चुकीचं आहे. 26 जानेवारी 1950ला ते अंमलबजावणी झाली. त्यामुळे अर्थात ते पहिलंच चूक होते. इथंच येऊन जातं उत्तर, खालचं बघायची पण गरज नाही. तर मला वाटतं पॉलिटीला 10 प्रश्न तर येण्यासारखे होते आरामात. बाकी थोडंसं मला वाटतं रँडम थोडेसे क्वेश्चन होते. थोडंसं डीप मग रिव्हिजन करणं गरज होतं, असं मला वाटतंय. सो मला 11 प्रश्न आलेत. सो शक्यतो मला चांगलेच मार्क्स येतात. यावेळेस मात्र थोडे कमीच प्रश्न पॉलिटीचे आलेत. खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? सो जलविद्युत केंद्रामुळं वायू प्रदूषण तर होत नाही आहे. त्यामुळं पहिलाच ऑप्शन आपण तिथं करेक्ट करायचा. बाकी जमिनीची धूप होते,
नैसर्गिक प्रवाह बाधित होतं आणि जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येते. तर करेक्ट आहे. तर सोपा होता हा पण प्रश्न आणि कॉमन सेन्सने पण येऊ शकत होता. एका घरामध्ये एक 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवतात. तर प्रति युनिट विजेचा दर किती? ₹5. तर 30 दिवसासाठी किती बिल येईल? 100 वॅट क्षमतेचा पंखा आहे आणि 10 तास म्हणजे म्हणजे दररोज 1 युनिट पडेल. म्हणजे 30 दिवसाचे 30 युनिट आणि इकडं 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब आहेत दररोज 5 तास आहे. म्हणजे दररोज 5 तास चालतात. 2 आहेत बल्ब 50 वॅट म्हणजे 2 बल्बचं मिळून होतंय 100 वॅट आणि 5 तास म्हणजे 500 वॅट होतंय दिवसाला आणि 30 दिवसाचं होतंय किती मग त्यांचं 15 युनिट पडतंय. म्हणजे ह्यांचं पडतंय यांचं किती पडतंय 30 युनिट आणि 15 45 युनिट. सो 45 गुणिले 5 ₹225 याचं उत्तर येऊन जातं. तर पी-वाय-क्यू पण विचारले होते. म्हणजे पी-वाय-क्यूमध्ये पण होता हे प्रश्न. तर त्याची प्रॅक्टिस केली असेल तर येऊ शकत होता. सोपा प्रश्न होता. याच्यात काही वेगळं काही अवघड नव्हतं. आणि जरी आपलं घरचं बिल आपण जरी विचार केला असता थोडा, तरी पण येत होता. खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही? तर अर्थात अल्फा किरण यांचं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो, बीटा किरण निगेटिव्ह असतं. आणि अर्थात हे पॉझिटिव्ह निगेटिव्हवाले चार्ज म्हणजे चार्ज असल्यामुळं ते बदलतात दिशा आणि पण गॅमा किरणं नो चार्ज त्यामुळे ते बदलत नाही. त्यामुळे 3 नंबरचं करेक्ट आहे. आणि हे अर्थात गडबल असा एक प्रश्न आला होता आणि तिथं मी थोडं ॲनालिसिस केलं. तो माझा चुकला होता. त्यामुळे हा प्रश्न मला आला असं मला वाटतंय. त्यामुळं ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. पितळ हा मिश्रधातू कशापासून बनला आहे? तर अर्थात पितळ म्हणजेच ब्रास. याच्यामागे याच्या आधी जर्मन सिल्वर असेल किंवा ब्रॉन्झ असेल यांच्यावर विचारलंय त्यांनी ॲलॉय. तर मला वाटतं ॲलॉय सगळ्यांनी करायला पाहिजे होते. ज्यांनी केले व्यवस्थित तर त्यांना हा आला असेल. तर ब्रॉन्झ जे आहे तर कॉपर आणि टीन आहे. तर पितळ म्हणजेच ब्रास आहे ते कॉपर आणि झिंक आहे. तर हे यायलाच पाहिजे होतं. मॅलाकाईट हे कशाचं ओर आहे? कॉपरचं आहे ते. लोहाचे ओर आपल्याला माहीत असतात काय आहे ते. ॲल्युमिनियमचं बॉक्साईट आहे आणि आलता तो गडबला. सल्फरचं असं काही हे ओर नाही आहे. सोपा प्रश्न होता आपण. कॅल्शियम आणि क्लोरीन कोणता बॉन्ड आहे यांचा? आणि त्या कोणत्या बॉन्डने कॅल्शियम क्लोराईड तयार होते. राज्यसेवेचा जर तुम्ही पेपर जर पाहिला असेल तर त्यामध्ये पण असा एक मॅग्नेशियम क्लोराईडचा प्रश्न आला होता आणि मी तर एक्झाम दिली तिथे राज्यसेवेची तर तो तिथे चुकला होता तो प्रश्न. त्यामुळे मी तो प्रश्न व्यवस्थित पाहिला की का चुकला आहे काय नाही आणि त्यामुळे मला ते हा प्रश्न आला तिथे व्यवस्थित की याचं उत्तर आहे आयोनिक बॉन्ड. सो अनेक वेळा जरी आपण राज्यसेवेत येत नाहीये तरी पण पेपर जरी समजा आला घरी आल्यानंतर आपण तो सोडवला पाहिजे की की कारण की बरेच प्रश्न रिपीट होतात. खालीलपैकी कोणत्या झूऑइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते? आता हे निडारिया आहे म्हटलं की टेंटॅकल असतात. सो मी त्यामुळे 2 नंबर निवडला. खूप काही जास्त डिटेल नाही याचा अभ्यास माझा. पण त्यामुळे निवडला आणि हा चुकला माझा प्रश्न. याचा 4 नंबर आयोगाने करेक्ट दिला. उत्तर सो हा चुकला पण ठीक आहे. अवघडच होता प्रश्न. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. करेक्ट आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सापडतो टास्मानिया. करेक्ट आहे ना. ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमला पण कांगारू पण अनेक वेळा बघितले आहे, ऐकलेलं आहे म्हणताना. ते स्थलीय आणि शाकाहारी आहेत. करेक्ट आहे. पुढील पाय खूपच लांब असतात आणि शक्तिशाली असतात आणि मागचे पाय कमकुवत असतात. कसं शक्य आहे ना? कारण की त्यांची मादी जी असते त्याला भ्रूणपिशवी असते आणि म्हणजे मागचे पाय त्यासाठी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यामुळं अर्थात हे चुकीचं आहे. मागचे पाय कमकुवत असणार नाहीत. आणि आपण एकदा जरी चित्र बघितलं असेल ना कांगारूचं तरी पण आपल्याला हे उत्तर म्हणजे आपण हे इथं व्यवस्थित जाऊ शकतो अचूक उत्तरापर्यंत. सो कॉमन सेन्सने पण थोडंसं विचार करायला पाहिजे. आणि खालचं करेक्टच आहे हे शेवटचं स्टेटमेंट की मादीला भ्रूणपिशवी असते आणि तिला मार्सुपिय म्हणतात. त्यामुळं अ, ब आणि ड हे करेक्ट आहे आणि येण्यासारखा होता. घातक सब टर्शियन मलेरिया कशामुळे होतं? तर घातक जो आहे मलेरिया तो प्लाझ्मोडियम फाल्सिपारम याच्यामुळे होतो.
आणि हे माझं करेक्ट आलं आहे आणि हे मी वाचलं होतं एका ठिकाणी. सो त्यामुळे मी माझं करेक्ट आलं आहे. आणि मला वाटतं थोडासा अवघडच होता. पण ठीक आहे. हा जरी अवघड असेल तरी बाकीचे मला वाटतं प्रश्न इतर येण्यासारखे होते. शेंगावर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात? तर शेंगावर्गीय म्हणजेच लेग्युमिनस प्लांट जे असतात, तर ते नायट्रोजन फिक्सेशन करतात. तर ते कशाच्या मदतीने करतात? तर रायझोबियमच्या. आणि हे मला वाटतं अनेक वेळा पी-वाय-क्यू पण विचारलं आहे आणि हा सोपाच प्रश्न आहे. सो फक्त एका ऑप्शनमध्ये आणि आणि म्हणजे विषाणू तर यांचा काहीच रोल नाही आहे नायट्रोजन फिक्सेशनला. त्यामुळे हे त्याचं करेक्ट उत्तर आहे आणि सोपाच होता हा प्रश्न. भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? अर्थात मला वाटतं लास्ट गट बलाच 24लाच आलेला आहे हा प्रश्न आणि अनेक वेळा विचारला आहे हा प्रश्न. सर्कोस्पोरा पर्सोनेटा हे त्याचं उत्तर आहे आणि सोपाच होता. मिराबिलिस जलापा ही वनस्पती कोणत्या कुळातील आहे? हा मला येत नव्हता. अर्थात हा थोडासा डीप आणि वेगळा प्रश्न अवघड आहे. पण मी काय केलं, थोडंसं मला वेगळा वाटला हा ऑप्शन 4 नंबरचा निक्टा जेनेसी. त्यामुळे ते मी सिलेक्ट केला आणि करेक्ट आलं ते. सो कधी-कधी थोडंसं लक असलं की थोडंसं फायदा होतो. पण ठीक आहे. खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? हिपॅरिन हे त्याचं उत्तर आहे आणि सोपं आहे. सोपा होता हा. ज्याने पण येत नव्हतं आणि हे लॉजिक लावायचा प्रयत्न केला. मला वाटतं इथं चुकलं असेल हे सोडियम सायट्रेट नायट्रेटमध्ये. पण अर्थात हा सोपा प्रश्न होता, यायला पाहिजे होता. विषाणूजन्य रोग आणि त्यांचं कारणीभूत विषाणू. तर एड्स, एच-आय-व्ही आहे. तर त्याच्यावरून पण याचं उत्तर याचं 4 येऊन जात होतं. 3 नंबर. सोपाच प्रश्न होता. मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? तर 55% असतो. हा पण पी-वाय-क्यू आहे. सो म्हणजे सायन्सला मला 14 प्रश्न करेक्ट आलेत. आणि असं पहिल्यांदाच झालंय आणि याचं कारण मी केलेलं म्हणजे जे पण माझे वीक पॉइंट्स आहेत त्याच्यावर मी काम केलं आणि अनेक वेळा मी थोडं दुर्लक्ष केलं. यावेळेस थोडा फायदा केला. म्हणजे फायदा झाला थोडासा मी तेवढं काम केलं त्याचं. म्हणजे त्याच्यावर मी वर्क केलं. एकतर पी-वाय-क्यू आता हा पी-वाय-क्यू होता प्लाझ्मावाला हा आला. तर हा तर सोपाच होता. ठीक आहे. हा पण मला वाटतं पी-वाय-क्यू पण होता किंवा पुस्तकात वाचला होता मी हा. सोपा होता. हा तर पी-वाय-क्यू होता सर्कोस्पोरा. हा पण पी-वाय-क्यू आहे किंवा हा तर सोपा म्हणजे येऊ शकत होता. असं काही अवघड नव्हतं. हा मी एका ठिकाणी वाचलं होतं. तर ठीक आहे थोडंसं मला इथं मी लकी राहिलो. कांगारू हा कॉमन सेन्सनी पण येऊ शकत होता. हा ठीक आहे. हा फक्त हाच एक चुकलाय माझा प्रश्न. हा अवघड होता. ठीक आहे. हा प्रश्न मी माझा राज्यसेवेला चुकला त्यामुळे थोडंसं तिथे मी काम केलं होतं त्याच्यावर. त्यानंतर मॅलाकाईट हे पण मी अ, अर्थात एलिमिनेशन पण केलं इथं आणि हे पण मी वाचलं होतं. ब्रॉन्झ एलॉयवर प्रश्न येतो मला माहीत होता त्यामुळे मी केला आणि हे गॅमा किरण गट बला चुकला माझा. इथे माझा आला. हे पण मी पी-वाय-क्यूमध्ये केलं होतं त्यामुळे हा आला आणि हा तर कॉमन सेन्सचा होता. सो 14 पैकी मला वाटतं फक्त हा तर येण्यासारखा होता. हा पण येऊ शकत होता 2 आरामात. हा पण पी-वाय-क्यू एनालिसिस, हा पण पी-वाय-क्यू एनालिसिस. त्यानंतर मॅलाकाईट हे पण पी-वाय-क्यू एनालिसिसहून येत होतं. हे पण पी-वाय-क्यू एनालिसिसहून येत होतं. हा अवघड होता ठीक आहे. हा पण कॉमन सेन्सनी पण येत होता आणि थोडंसं लॉजिक वगैरे. हां, ठीक आहे. 3 प्रश्न म्हणेल मी की अवघड होते, पण 12 प्रश्न तर येण्यासारखे होतेच. ज्यांनी पण प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे त्याला, असं मला वाटतंय. सो मला वाटतं प्रामाणिकपणे अभ्यास करण्याची गरज आहे आणि इनफॅक्ट हेच विषय नाही आहे. तर हे बघा लकनी 1-2 प्रश्न येऊ शकतात, पण अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यानुसार तुमचे बाकीचे येऊ शकतात. सो पॉलिटीत 10 प्रश्न असतील, सायन्सला 12 प्रश्न येऊ शकत होते यावेळेस. आणि अनेक वेळा काय होतं, की सायन्स थोडं अवघड जातं म्हणून आपण स्किप करतो. सो स्किप नका करू. स्किप केल्यामुळे काय होतं, सोपे प्रश्न आले का मग तरी पण आपले मग सेम चुका होतात. म्हणजे अवघड जर आला तर ठीक आहे, आपण एक म्हणजे बेनिफिट होतो आपल्याला. ठीक आहे, ज्याने अभ्यास केलाय त्याला पण जास्त काही येत नाही. पण सोपं आलं तर मग ज्याने अभ्यास केलाय त्याला मार्क्स येतात तिथे आणि ज्यांनी अभ्यास काहीच नाही केला, ऑप्शनला वगैरे टाकले, त्यांना मग तिथे तोटा होतो. असं मला वाटतंय. त्यामुळे स्किप कोणताही टॉपिक नाही केला पाहिजे. कोणताही विषय तर सोडूनच द्या. आता मी काय केलं, आता जी-एस झाला माझा आणि शेवटी माझ्याकडे 5 मिनिट राहिले होते. मग मी म्हटलं आता माझे गणितं आहेत ते सोडवून घेऊ. सो मग आधी मी काय केलं, आधी म्हटलं आपण ते नातेसंबंधाचा प्रश्न आपण सोडवूया.
तर मग हा सोडवायला घेतला मी. तर हा पण 2 मिनिटात सुटला माझा आणि मग शेवटी 3 मिनिट राहिले आणि एकच गणित होतं. सो मला वाटलं पण यावेळेस काय झालं, तर मला एक कळलं होतं, की गणिताचे पण बऱ्यापैकी आलेत. जी-एसमध्ये पण बऱ्यापैकी माझे करेक्ट आले, खास करून सायन्सला आणि करंटला. त्यामुळं जास्त काही मला थोडंसं गिल्ट नाही वाटलं. पण तरी पण असं वाटत होतं, की अजून 1-2 प्रश्न येऊ शकले असते. तर हा प्रश्न मी कसा सोडवला? तर राणी आणि सुरेशचे जोडपे मेधा आणि दीप्ती अशा त्यांना 2 मुली आहेत. आणि दीप्तीचं लग्न काय झाले? अनुरागसोबत झाले. तर मेधा आणि दीप्ती त्यांच्या 2 मुली आहेत. तर दीप्तीचं लग्न अनुरागसोबत झालंय. जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. अनुराग कोण आहे? गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. अनुरागची मुलगी कोण आहे? निधी. कोमल ही अनुरागची बहीण आहे. कोमल अनुरागची बहीण आहे, जिचं लग्न हर्षित सोबत झालंय. आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी मुलं आहेत. अमन आणि प्रेम. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. करेक्ट आहे. तर दीप्ती आणि कोमल यांचं नातं विचारलंय. दीप्ती आणि कोमल. तर अर्थात त्यांना नणंद भावजई आहेत. कारण की अ, अनुराग हा दीप्तीचा पती आहे आणि अनुरागची बहीण कोमल आहे. त्यामुळे नणंद भावजई याचं उत्तर येते. तर सोपंच होतं हा पण. 2 मिनिटं पण लागत नव्हते. 2 मिनिटात आरामात येऊन गेलं ते. आणि शेवटी हा थोडंसं मला अवघड वाटला. पण मी आता टाईम होता त्यामुळे म्हटलं आता सोडूया. तर अशा प्रकारे मी नियोजन केलं होतं आणि शेवटी हा मी सोडवला. तर मी आय थिंक थोडंसं मला हे किचकट वाटलं, पण तरी पण मी अ, व्यवस्थित त्याचं मी नियोजन केलं आणि एक रफली मी एका उत्तरापर्यंत येत होतो, की 17 आणि 11 हे त्याचं असू शकतं. असा मला एक अंदाज आलता, की ओके म्हणजे एक्झॅक्ट नव्हतं मला उत्तरापर्यंत पोहोचलो, पण एक रफली मला एक येत होतं, की हे असू शकतं. सो त्यामुळे मी तो निवडला आणि तो करेक्ट होता. तर गणिताचे मला 18 प्रश्न करेक्ट आले. तर आणि जे 2 प्रश्न चुकले, मला असं वाटतं त्याच्यामधले पण ते दोन्ही पण प्रश्न येण्यासारखे होते. जर मी थोडंसं आणि शेवटी माझ्याकडे 1 मिनिट राहिला होता, तर मी थोडंसं ते पॉइंटवाला जो गणित आहे ना, तो आला असता. ती थोडं घाईत सोडवला आणि दुसरा तो सिली मिस्टेक झाला. सो अशा प्रकारे मी पेपर सोडवला. तर याच्यामध्ये मला 81 प्रश्न माझे करेक्ट आले. 100 प्रश्न मी सोडवले होते. तर 81 माझे प्रश्न करेक्ट आले आणि 19 चुकले आहेत पहिल्या आन्सर कीनं आणि माझा स्कोर येतोय पहिल्या आन्सर की नंतर 76.25. आता याच्यानंतर पण म्हणजे मला असं वाटतं की एवढा स्कोर आरामात येऊ शकत होता आणि याच्यात तरी पण माझ्या मिस्टेक झाल्यात. खास करून हिस्ट्रीमध्ये काही मिस्टेक झाल्यात माझ्या. गणितात 1-2 मिस्टेक झाल्यात आणि बाकीचं बाकीचं मला मला वाटतं बऱ्यापैकी मी व्यवस्थित सोडवले आहेत पेपर प्रश्न. तर मला असं वाटतंय की त्या मिस्टेक जरी मी थोड्याशा म्हणजे तिथं थोडंसं जर अजून लक असतं साईडला तर अजून चांगला स्कोर येऊ शकला असता. म्हणजे एक आहे की एवढा स्कोर येऊ शकतो. अ, थोडंसं लक पण तुम्हाला जर असेल तर ते पण आहेच. परंतु असं नाही की प्रत्येक वेळी मला लक भेटलंय. काही सिली मिस्टेक पण झालेत. सोपे-सोपे प्रश्न पण चुकलेले आहेत त्याच्यामध्ये. सो म्हणजे ओव्हरऑल अ, अजून थोडंसं इम्प्रूव्हमेंटला पण वाव आहे. हे पण याच्यातून दिसतंय मला. आणि असं एक गोष्ट आहे की पहिल्यांदाच एवढा स्कोर आलाय माझा 70 प्लस पहिल्यांदाच मी क्रॉस केलंय. तर म्हणजे याचा अर्थ आपण जे एक टार्गेट ठेवतो ना डोक्यात, की मला 60 प्लस पडले पाहिजे, 65 प्लस पडले पाहिजे. मला वाटतं टार्गेट ठेवण्याची गरज नाहीये. तर आपण बस सिलेबस जो दिलाय त्यानुसार आपण आणि जेवढे टॉपिक आहेत ते सगळे केले पाहिजेत. स्किप नाही करायचं. प्रामाणिकपणे त्याला आपण आपलं 100% द्यायचं आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका येऊ दे ना कशी यायची ती. फक्त आपण प्रत्येक प्रश्नाला व्यवस्थित रिएक्ट करायचं. आपण जो अभ्यास केलाय, आपण जो प्रामाणिकपणे आपला टाईम दिलाय, मेहनत केली आहे, तर त्यानुसार आपलं पूर्ण नॉलेज आपण तिथे पणाला लावायचं आहे आणि त्यानुसार प्रत्येक प्रश्नाला आपण व्यवस्थित रिस्पेक्ट देऊन तो त्यावेळी प्रेझेंटमध्ये राहून आपण ते सोडवायचं आहे. आणि मला वाटतं त्यानंतर मग पेपर झाल्यानंतर आपल्याला आपलं आपण जे इतकी मेहनत केली आहे, तर त्याचं फळ भेटणारच आहे. येस, त्यानंतर मग ॲनालिसिस करायचं, की मग आपण म्हणजे त्यानंतर मग किती स्कोर येते किंवा मग ते नंतरचा भाग झाला. पण आधी मला एक असं वाटतं, की आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपण केल्या पाहिजेत. आणि किती टार्गेट ठेवण्यापेक्षा आपलं बेस्ट दिलं ना, तर
ॲटोमॅटिकली तो आपला स्कोअर चांगला येणारच आहे असं मला वाटतं. त्यामुळे कुठलंही टार्गेट वगैरे ठेवण्यापेक्षा मेन्स असो किंवा प्री असो, आपण आपलं बेस्ट देतोय का? आपण सगळे टॉपिक कव्हर करतोय का? सगळ्या विषयांना समान आपण म्हणजे टाईम देतोय का? समान आपण म्हणजे समान पाहतोय का? हे पण आपण बघितलं पाहिजे. नाहीतर अभ्यास करतो आपण, पण एकच विषय खूप जास्त जास्त वेळ करतो. बाकीच्या विषयांना तेवढा टाईम भेटत नाही, दिला जात नाही, दुर्लक्ष होतं किंवा बोर वाटतं म्हणून आपण सोडून देतो. तर मला वाटतं तसं नाही केलं पाहिजे. तर सगळ्या विषयांना अ, किती वेटेज आहे त्यानुसार त्याला तेवढा आपण टाईम दिलाच पाहिजे, असं मला वाटतं. आणि तर नक्कीच आपला स्कोअर येईल चांगला. सो मी थोडंसं प्रत्येक विषय मला वाटतं याच्या आधी मी थोडंसं जरा दुर्लक्ष करत होतो. यावेळेस मी प्रत्येक विषयाला अ, न्याय दिला आणि त्याचा मी प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकला मी अ, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इथे मला स्कोअर वाढला. सो तरी पण ऑब्व्हियसली अजूनही चांगला येऊ शकतो स्कोअर असं मला आता यात दिसलंय. त्यामुळे अर्थात पुढच्या एक्झाममध्ये अजून जास्त इम्प्रूव्हमेंट करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि असंच ॲनालिसिस आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. म्हणजे ज्यांनी पण एक्झाम दिली आणि अनेक जणांना असं वाटतंय की स्कोअर कसा वाढवायचा? तर अर्थात आपण बघायचं की आपल्या एक्झाममध्ये किती चुका झाल्यात आणि प्रिपरेशनमध्ये किती चुका झाल्यात आणि कोणते प्रश्न आहेत की बाबा येऊ शकले असते. येण्यासारखे होते पण आपले चुकले. तर मला वाटतं ते जर केलं तर आपलं स्कोअर नक्कीच वाढेल.